क्रॉस वोटिंग करणाऱ्या काँग्रेस आमदारांच्या तिकिटावर संक्रांत. आमदारांच्या कामगिरीच्या आधारावर तिकीट वाटप. नाना पटोलेंची माहिती. शिवसेना आणि राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरण पुन्हा लांबणीवर. शिवसेनेची 21 ऑगस्टला सुप्रीम कोर्टात सुनावणी तर राष्ट्रवादीची सुनावणी 3 सप्टेंबरला. उद्धव ठाकरे 3 दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर. रमेश चेन्नीथलांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट. उद्या ठाकरे राहुल गांधी आणि सोनिया गांधींची घेणार भेट. मनोज जरांगेंकडून विधानसभा निवडणूक लढवण्याचे संकेत. 14 ते 20 ऑगस्ट दरम्यान सर्व 288 मतदारसंघांचा घेणार आढावा. 29 ऑगस्टला घेणार अंतिम निर्णय. मराठा क्रांती ठोक मोर्चाचे आंदोलक रमेश केरे पाटलांनी घेतली फडणवीसांची भेट. मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी. सह्याद्री अतिथीगृहावर झालेल्या बैठकीत कोळी समाज बांधवांचा गोंधळ. अधिकारी राजेंद्र भारुड यांनी बोगस शब्द वापरल्यानं कोळी समाज आक्रमक. आमचे 15 ते 20 आमदार आले तर मुख्यमंत्र्यांचा गणपती करून समुद्रात विसर्जन करू. शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून बच्चू कडूंचा सरकारला इशारा. भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्रा पॅरिस ऑलिम्पिकच्या अंतिम फेरीत दाखल. टोकियो ऑलिम्पिकची पुनरावृत्ती करण्याची नीरजला संधी. भारताची कुस्तीपटू विनेश फोगाट उपांत्य फेरीत. युक्रेनच्या कुस्तीपटूवर विनेशची मात. फ्रीस्टाईल कुस्तीत भारताला आणखी एका पदकाची आशा. चोवीस तास उलटले तरीही शेख हसीना यांचा मुक्काम भारतातच. सरकारनं सुरक्षित स्थळी ठेवलं. अजित डोवाल यांच्यासोबतही झाली बैठक. बांगलादेशच्या जशोरमध्ये इस्लामी जमावाकडून हॉटेलला आग. आगीत 25 जण ठार तर 150हून अधिक जण जखमी.